रायगढ़ जिले के करजत भिवपुरी के स्थानीय लोगों ने टाटा पावर प्रशासन के खिलाफ आवाज उठाई है। उन्होंने अपनी विभिन्न मांगों को पूरा कराने के लिए आज से भूख हड़ताल शुरू कर दी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेतृत्व में रायगढ़ जिलाध्यक्ष सुधाकर घारे ने एल्गार किया है। स्थानीय भूमिपुत्रों की प्रमुख मांगों में ब्लास्टिंग की वजह से घरों में आई दरारों और पानी की कमी का जल्द समाधान करने, स्वतंत्र फिल्टर प्लांट लगाने, स्थानीय भूमिपुत्रों को उचित रोजगार देने, कृषि भूमि के नुकसान का उचित मुआवजा देने, ताप, किड़वाड़ी, धननगर, वाड़ा का तत्काल पुनर्वास करने जैसी कई मांगों को लेकर भूख हड़ताल शुरू हो रही है। टाटा पॉवरच्या मनमानी कारभाराला कंटाळलेली ग्रामस्थ मंडळी असतील, परिसरामधील सर्व स्थानिक तरुण मंडळी असतील, यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजीजी मते आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतोय। उपोषण करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, टाटा कंपनीने वर्षभर काम सुरू होत असताना अनेक दिवस या स्थानिकांच्यावर केलेला अन्याय असेल, त्यांनी त्यांचं जे काम सुरू असताना स्थानिकांना दिलेले शब्द असतील आणि जी जनहित याचिका जनसुनावणी होती, ती जनसुनावणी होत असताना त्यांनी ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना जी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनांना त्यांनी अगदी पायाखाली रेंगाळलेले आहेत। म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही आज खऱ्या अर्थाने उपोषण करतोय। त्यांच्याकडे अनेक दिवस वर्षभर आम्ही त्यांच्याशी मीटिंग केल्या, त्यांच्याकडे त्यांनी दिलेले शब्द त्याला सांगत होतो का तुम्ही आम्ही स्थानिकांना रोजगार द्या, त्या परिसरामधील जे काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना काही काम धंदे द्या, परंतु त्यांनी अनेक दिवस लोकांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं आणि त्यांचं ब्लास्टिंग होत असताना या परिसरामधील जे गावं असतील, आदिवासी वाड्या असतील, धनगर वाड्या असतील, काही गावं असतील, या गावांच्यावर ते कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ब्लास्टिंग न करता ओपन ब्लास्टिंग करून गावामध्ये ज्या प्रत्येकाच्या घराला तडे गेलेले आहेत आणि ग्रामस्थ अनेक दिवस त्यांच्याकडे आम्हाला मदत करा अशी मागणी करतायत, परंतु त्यांची फसवणूक करण्याचं काम टाटा पॉवर कंपनी करते। आणि आपण बघितलं असेल, टाटा पॉवर कंपनीने धनगरवाड्यांना 1.5 वर्षापूर्वी त्यांचं पुनर्वसन करू असं सांगितलं होतं, परंतु त्यांना फसवणुकीची उत्तर देऊन आणि त्यांना गुंडाळण्याचं काम ही टाटा पॉवर कंपनी करते। मागच्या 2 महिन्यापूर्वी स्थानिकांनी सुद्धा इथे उपोषण केलं होतं, त्यांना 3 दिवस त्यांचं उपोषण झालं होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्यांनी काहीच निर्णायक गोष्ट अशी काही केलेली नाही। म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही टाटा पॉवर विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी शाखा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही टाटा कंपनीच्या उपोषणाला बसलो आहोत। टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण एल्गार पुकारलेला आहे, नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचे पुढच्या आंदोलनाची रणनीती असेल? टाटा कंपनीच्या मजूर प्रशासनाच्या विरोधात गेले 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे असतील, मी स्वतः असेल, शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी मते असतील, आम्ही सर्वच जण गेले 1-1.5 वर्ष प्रशासनाशी वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या कामधंद्याबद्दल, इथे असलेल्या आदिवासी वाडे असतील, तपकरेगड गाव असेल, करेडवाडी गाव असेल, इथं प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले 1-1.5 वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची, बाकी कोणाला जुमानायचं नाही, या पद्धतीने कामकाज चालू असताना 1 वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो। पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमरण उपोषण करून या ठिकाणी इथले स्थानिक भूमिपुत्र नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, इथले आदिवासी बांधव असतील, तपकरवाडी कराडवाडी भागातले काही घरं असतील, त्यांचा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यांच्या घराचा असेल, रोजगाराचा असेल, यासाठी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलंय। आणि भाऊ बोलल्याप्रमाणे अजून 2 तास आम्ही या ठिकाणी वाट बघू, त्यानंतर आमची पुढची वाटचाल या कंपनीच्या दिशेने असेल आणि त्याचा सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, स्थानिक पोलीसची असेल।